मित्रांनो नमस्कार. विण दोघातलीही तुटेना या मालिकेच्या 5 जानेवारीच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. इकडे मात्र आता स्वानंदी समर तिथेच असतं, त्यांच्या घरी काहीतरी फंक्शन असतं. आता त्यावेळी मल्लिकाही मात्र तिथेच असते, पण मल्लिकाचे काहीतरी वेडेवाकडे कुटाणे वगैरे काहीतरी स्वानंदीच्या लक्षात आलेले असतात. त्यामुळे स्वानंदी समर देखतच मल्लिकाला म्हणू लागते की का तुम्ही माझ्या आणि आदिराचा संसार मोडायचा विचार करता, का आमच्या पाठीमागे लागला आहात. आता त्यावेळी मल्लिका मात्र समर देखत मस्तपैकी ॲक्टिंग करते आणि म्हणूही लागते. आता तिला मात्र चान्स भेटतो की समोर जर मी ही ॲक्टिंग केली ना तर माझ्यामुळे का होईना पण या स्वानंदीला समर मात्र बरं पाहणार नाही. अगोदर तर समरला ही मुलगी आवडत नाही, पण त्यानंतर मी जर असं केलं तर मग समरच्या जास्तची डोक्यातून उतरून जाईल ही मुलगी. आता त्यावेळी स्वानंदीला वाटत असतं आपण खरं बोलतोय, ते ह्या समर राजवाडेला पण हे खरं वाटेल आणि तो त्याच्या काकूला समजून सांगेन. पण मात्र तो आत्तापर्यंत त्या दिवसा अगोदर मल्लिका मात्र त्या घरात राहत होती, म्हणून आता समरला मात्र त्याच्या काकूवर विश्वास येतो आणि तो स्वानंदीवर भडकतो. आता त्यावेळी लगेचच मल्लिका ॲक्टिंग करत म्हणू लागते, बाप रे बाप समर, बघ तुझी बायको काल आलेली मला काय म्हणते, हिला 25 दिवस येऊन नाही झाले घरात राहायला, तर ही मला मी झाले 25 वर्षे तुमच्यासाठी मी काय काय नाही केलं, तुमचं चांगलं व्हावं म्हणूनच हेच मी बघत होते, मी माझे स्वप्न विसरून गेले. आणि तुझी बायको मला काय म्हणते की आदिराच्या संसाराच्या आणि माझ्या संसाराच्या तुम्ही का पाठीमागे लागला आहात. आता मल्लिकाची मस्तपैकी ॲक्टिंग चालू राहते, पण त्यावेळी समरला मात्र स्वानंदीचा खूप राग येतो. तर समर म्हणू लागतो की काकू प्लीज तू या स्वानंदी मॅडमच्या न बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नको, हवं तर मी तुझी माफी मागतो. आणि समर मात्र डायरेक्टली मल्लिकाच्या पायाजवळ बसतो, कारण की तो पायही पडणार असतो, पण मल्लिका त्याला थांबवते. त्यावेळी आता समोर म्हणू लागतो, काकू प्लीज मी ह्या स्वानंदी मॅडमच्या बद्दल मी तुझी माफी मागतो, पण आता जाऊ दी गोष्टी विसरून जा. आता त्यावेळी स्वानंदी शांत बसतच नाही. स्वानंदीला वाटत असतं आपण खरं आहे ना तर आपण यांना पटवून द्यायचं, पण आता समरला मात्र त्यावेळी खूप राग आलेला असतो आणि मल्लिकाची मस्तपैकी ॲक्टिंग चालू राहते. तर त्यावेळी स्वानंदी म्हणू लागती, राजवाडे तुम्हाला यांच्या पाय वगैरे पडायची काहीच गरज नाही, मी जे खरं आहे ना मी तेच सांगितलं आहे, कारण की मी याच्यामध्ये खोटं काहीच बोलत नाही. आता त्यावेळी लगेच समोर म्हणू लागतो, तुम्ही ना आता एक शब्द अजून बोलू नका, माझ्या डोक्यामध्ये गेला आहात तुम्ही, माझ्या काकूबद्दल हे सगळं बोलण्याचा तुम्हाला हक्कच कुणी दिला मला ते सांगा. समर मात्र रागातच स्वानंदीला बोलतो आणि तिथनं निघून जातो. तर त्यावेळी मल्लिका म्हणू लागते की बघ अगं तुला 25 दिवस नाही झाले या घरामध्ये राहायला, हक्क गाजवू नकोस, माझी सत्ता हिसकावून घ्यायची काय तुला. अगं 25 वर्षे झाले मी या सत्तेवर राज करते आणि तू काय 25 दिवसात आलेली मुलगी माझी सगळी सत्ता हिसकावून घेण्याचे स्वप्न बघतेस. आणि मग त्यावेळी मल्लिका हसत तिथनं निघून जाते, कारण की तिचा प्लॅन छानपैकी सक्सेस झालेला असतो. तर त्यावेळी मल्लिका जाताना स्वानंदी म्हणू लागते की काकूबाई अजूनही स्वतःला सावरा, कारण की 25 वर्षाची सत्ता कमवण्यासाठी 25 दिवसही पुरेसे असतात. तर त्यावेळी लगेच स्वानंदीचं तसं बोलणं मात्र त्या मल्लिकाला चांगलंच टोचतं की ही मुलगी जरा जास्तच अतिशहाणी आहे. तर मित्रांनो बघूया येणाऱ्या भागात काय होतंय, की स्वानंदी तिचं खरं पटवून समरला सांगते का मल्लिकाचा खोटा चेहरा स्वानंदी सगळ्यांसमोर आणते. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.